विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जीएमसी पुणे म्हणजेच ससून सर्वोपचार रुग्णालयाचा जो पेपर झालेला आहे त्याचे रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे डिटेल्समध्ये याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्याच्यानंतर जीएमसी मुंबई, जीएमसी सांगली चे पेपर कधी होणार आहेत आणि एकूण किती अर्ज प्रक्रिया आलेली आहे. आपण दोन्ही जीएमसी ला आरटीआय टाकलेला आहे. जर आरटीआय आला तर दोन्हींचा रिप्लाय नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देईल. तर तुमच्याकडे किती दिवस शिल्लक आहेत हे देखील डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी इन्फॉर्मेशन नेहमी गोळा करत असतो, त्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनला नक्की ऑन करून घ्या. चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. आता जे या ठिकाणी पेपर आहेत ते तर कधी आहेत ते डिटेल्समध्ये मी तुम्हाला सांगेल आणि जीएमसी पुणेचा पेपर रिझल्ट कधी लागेल हे देखील मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगेल. त्याच्या अगोदर सर्वात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, ज्या इथून मागे तुम्ही पेपर दिले आणि इथून पुढे जे पेपर होणार आहेत ते सांगतो. महानगरपालिकेच्या अजून वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत आणि नगर परिषदेची 3200 जागांसाठी गट क ची आणि गट ड ची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. याच्यामध्ये सर्वात बेस्ट इथून मागे झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका कव्हर करण्यात आलेल्या आहे आणि महानगरपालिकेच्या नवी मुंबई, नागपूर, बृहन्मुंबई, लातूर, सोलापूर, पनवेल, पिंपरी चिंचवड अशा इथून मागे झालेल्या सर्व महानगरपालिकेच्या प्रश्नपत्रिका या पुस्तकामध्ये कव्हर करण्यात आलेल्या आहे. दोन्ही पुस्तके सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत आणि नामांकित असे पब्लिकेशन स्मार्ट स्टडी नांदेड यांनी ही प्रसिद्ध केलेलं आहे आणि प्रसिद्ध असे लेखक विठ्ठल नागनाथ राऊतवार यांनी ही दोन्ही पुस्तके लिहिलेली आहेत. सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असल्यामुळे ही दोन्ही पुस्तके तुम्ही कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून डिस्काउंट मध्ये कमी किमतीमध्ये खरेदी करू शकतात. जर ऑनलाईन घ्यायचे असेल तर ऑनलाईन Amazon, फ्लिपकार्ट वरून देखील पुस्तके खरेदी करू शकतात. आता विद्यार्थ्यांचा जो एक पॉइंट आहे मी तुम्हाला सांगतो. जीएमसी पुणे, जीएमसी पुणेचा जो पेपर आहे मी तुम्हाला येथे सांगतो. तो पेपर सध्या लगेच या ठिकाणी जे आयबीपीएस पेपर घेते ना ते लगेच रिझल्ट लावत नाही. आयबीपीएस टीसीएस ने घेतल्याच्या नंतर 3-4 दिवसामध्ये तुमचा या ठिकाणी टीसीएस कडून आन्सर की येऊन जाते. ठीक आहे. परंतु हे पेपर कोणी घेतलेले आहे? आयबीपीएस. आयबीपीएस ने पेपर घेतल्यामुळे हे पेपर या ठिकाणी 25 जास्त करून या ठिकाणी मागे मी बघितले या ठिकाणी नोंदणी व मुद्रांक विभाग. त्याच्यानंतर मी कोल्हापूर जीएमसी पेपर दिला होता, तो देखील आयबीपीएस ने घेतला होता. हे पेपर 25 दिवसाच्या नंतर हे या ठिकाणी रिझल्ट म्हणजे या ठिकाणी आन्सर की येणार नाही. तुमचा रिझल्ट मार्क्स लिस्ट आलेली बघायला भेटेल जीएमसी पुणेची 25 दिवसानंतर. तर पेपर किती झालेले आहे? पेपर किती तारखेला? तर 11 तारखेला पेपर झालेले आहेत. तर तुम्हाला मी एक्झॅक्ट सांगतो कधीपर्यंत तुमचा रिझल्ट. महिन्यामध्ये या ठिकाणी 20 दिवस आणि एवढंच सांगतो या ठिकाणी पुढील महिन्यामध्ये 10 नोव्हेंबरच्या आसपास 10 नोव्हेंबर 10 नोव्हेंबरच्या आसपास तुमची मार्क्स यादी म्हणजे गुण यादी आलेली तुम्हाला बघायला भेटेल. ठीक आहे. हे झालं पुणे जीएमसी म्हणजे ससून रुग्णालय पदभरतीबद्दल गट ड च्या. त्याच्यानंतर आता सांगतो जीएमसी जीएमसी सांगली. जीएमसी सांगली आणि जीएमसी मुंबईचे पेपर कधी होईल? आता याच्यामध्ये दोन फरक आहेत. जीएमसी मुंबईचा जो पेपर आहे हे कोण घेणार आहे? तर टीसीएस घेणार आहे आणि जीएमसी सांगलीचे जे पेपर आहेत ना ते कोण घेणार आहे? तर ते घेणार आहे आयबीपीएस कंपनी. टीसीएस मुंबई घेणार आहे आणि आयबीपीएस सांगली घेणार आहे. हे तुमच्या लक्षात राहण्यासाठी सांगतो. आता दोन्ही पेपर तुम्हाला सांगतो. आता जे एक दिवस जास्तीत जास्त एक दिवसच पेपर होईल दोन्ही पेपर, कारण फॉर्म कमी आहेत. ठीक आहे. एक दिवस पेपर होतील. आयबीपीएस ही जीएमसी पेपर घेणार आहे सांगलीचा, तो पेपर एकच दिवस होईल कारण या ठिकाणी अर्ज कमी आहेत. याच्यामध्ये जीएमसी कशाचे? तर जीएमसी पुणेचे पेपर देखील 26,000 अर्ज होते. एकाच दिवशी पेपर झालेले आहेत आणि जीएमसी सांगलीचे अंदाजित 28-29,000 फॉर्म आहेत. ते देखील एकाच दिवशी पेपर होतील. फक्त मुंबई टीसीएस जेव्हा पेपर असतात ते जास्त वेगवेगळ्या शिफ्टमध्ये होण्याची चान्सेस असतात. ठीक आहे. आता इथे एक मुद्दा सांगतो. हे पेपर हे आता ज्या तारखा या ठिकाणी निश्चित झालेल्या आहेत त्याच्या अंदाजित तुम्हाला दोन्हीच पेपर सांगत आहे. जीएमसी सांगली आणि जीएमसी मुंबई. आता सर्वात पहिल्यांदा पेपर जीएमसी मुंबईची होण्याची शक्यता आहे. ते पेपर कधी होणार आहेत? तर 2 ते 3 नोव्हेंबरला तुमची पेपर होण्याची शक्यता आहे. इथं 99% मी पॉइंट सांगत आहे. 2 ते 3 नोव्हेंबरला तुमचे पेपर होण्याची शक्यता आहे आणि जीएमसी सांगलीचे पेपर आहे 2 ते 3 नोव्हेंबर सांगितले मुंबईचे आणि जीएमसी सांगलीचे जे पेपर आहेत तर ते पेपर होणार आहेत 7 ते
नोव्हेंबर या दरम्यान जीएमसी माझ्या वैयक्तिक अंदाजानुसार काही मिळालेल्या माहितीनुसार याच तारखा तुम्हाला बघायला भेटतील. त्यासाठी तुमच्याकडे आता जर शिल्लक कालावधी किती आहे हे जर सांगितलं तर आज आहे या ठिकाणी 16 ते 17 ऑक्टोबर. 16 ते 17 ऑक्टोबर आहे आणि म्हणजे 15 दिवस शिल्लक आहे या महिन्याचे आणि पुढील दिवस आहेत ते जवळ-जवळ 5-6 दिवस. म्हणजे तुमच्याकडे कंप्लीट 20 ते 22 दोन्ही परीक्षांसाठी कालावधी शिल्लक आहे. ठीक आहे. याच्याबद्दल हा माझा वैयक्तिक माहितीनुसार अंदाज मी तुम्हाला सांगितलेला आहे. जर तुमचा अंदाज काय आहे तुम्ही देखील कमेंट बॉक्समध्ये सांगा. अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.